नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण दोन मित्रांची सुंदर बोधकथा पाहणार आहोत। एकदा दोन मित्र समुद्र किनाऱ्यावर शंख गोळा करण्यासाठी गेले। त्यांचं ठरलं होतं की समुद्र किनाऱ्यावर मिळणारे शंख बाजारात विकून पैसे मिळवायचे। शंख विकून चांगले पैसे मिळतील हे त्यांचं स्वप्न होतं। उत्साहाने त्यांनी शंख शोधायला सुरुवात केली। काही वेळातच पहिल्या मित्राला एक मोठा शंख मिळाला। तो खूप खुश झाला आणि आपल्या मित्राला मोठा शंख दाखवून म्हणाला, "बघ, मला हा शंख बाजारात विकला तर खूप पैसे मिळतील." हे ऐकून दुसऱ्या मित्राला सुद्धा मोठा शंख मिळवायची लालसा निर्माण झाली। त्याच्या डोक्यात फक्त मोठ्या शंखाचाच विचार चालू होता। त्याला वाटलं की जर मोठा शंख मिळाला तर त्यालाही जास्त पैसे मिळतील। त्याच धुंदीत तो लहान शंखांकडे दुर्लक्ष करू लागला। समुद्र किनाऱ्यावर लहान लहान शंख मिळत होते, पण त्याने ते परत समुद्रात फेकले। त्याला फक्त मोठा शंख हवा होता। दुसरीकडे पहिला मित्र मात्र मोठा शंख मिळाल्यावरही शांत होता। तो अजूनही शंख गोळा करत राहिला। त्याला अनेक लहान शंख सापडले आणि त्याने ते सगळे गोळा केले। हे चालू असताना संध्याकाळ होऊ लागली। दुसऱ्या मित्राला अजूनही मोठा शंख मिळाला नव्हता। तो मोठ्या शंखाच्या शोधात लहान शंखाचा त्याग करत होता आणि शेवटी त्याच्याकडे एकही शंख शिल्लक नव्हता। संध्याकाळी दोघेही बाजारात गेले। पहिल्या मित्राने आपला मोठा शंख विकला आणि त्याला 2000 रुपये मिळाले। पण विशेष म्हणजे त्याने जमा केलेल्या लहान शंखाच्या विक्रीतून त्याला 5000 रुपये मिळाले। हे पाहून दुसरा मित्र पूर्णपणे चकित झाला। त्याला समजलं की त्याने मोठ्या शंखाच्या मागे लागून लहान लहान शंखाचं महत्त्व ओळखलंच नव्हतं। जर त्याने लहान शंख गोळा केले असते तर त्यालाही चांगले पैसे मिळाले असते। पण त्याच्या मोठ्या शंखाच्या शोधात त्याने लहान शंख परत समुद्रात फेकले होते। ही गोष्ट आपल्याला खूप मोठा धडा शिकवते। आपल्या आयुष्यातही कधीकधी आपण फक्त मोठ्या यशाच्या मागे लागतो आणि त्यामध्ये आपण लहान यशांकडे दुर्लक्ष करतो। आपण मोठी कामगिरी करायची, मोठं यश मिळवायचं या विचारात इतके गुंग होतो की लहान लहान यशांकडे बघायलाही वेळ काढत नाही। कुठलाही मोठा माणूस, अभिनेता असो, गायक असो किंवा खेळाडू, आपण त्यांचं मोठं यश बघतो, पण त्या यशामागचा संघर्ष आपण सहसा पाहत नाही। त्यांचं यश एकदम मिळालेलं नसतं। ते लहान लहान पायऱ्या चढत यशाकडे गेलेले असतात। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी एकदा सांगितलं होतं, जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या सवयी बदला, तुम्हाला यश नक्की मिळेल। पण आपल्यापैकी बरेच जण आपल्या सवयी बदलायला तयार नसतात। आपण आपल्या जुन्या सवयींना चिकटून राहतो आणि मोठं यश मिळवायचं स्वप्न बघत राहतो। मात्र आपल्या सवयींमध्ये बदल केल्याशिवाय यश मिळणं खूप अवघड असतं। लहान गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं आणि त्या सुधारत जाणं हेच खरं यशाचं गमक आहे। जर आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि त्या सुधारल्या तर आपल्याला यशाचं शिखर गाठण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही। या गोष्टीतून आपण हेच शिकतो की मोठ्या गोष्टींवरचं लक्ष थोडं बाजूला ठेवून लहान गोष्टींकडे बघायला शिकायला हवं, कारण लहान गोष्टीचं महत्त्व कधीच कमी नसतं। त्यातूनच मोठं यश मिळतं। जर आपल्याला ही कथा आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा। अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।